महाराष्ट्रात मराठी शिकणं कंपल्सरी आहे. महाराष्ट्रात मराठी बोलायचा आग्रह करण्यात काही चूक नाही, पण कोणी मराठी नाही बोलत म्हणून त्याला मारणं आम्हाला मंजूर नाही. असं जो करेल त्यावर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणार, असं वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांना मराठीवरनं होणाऱ्या मारहाणीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलंय. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवला. त्यानंतर GR रद्द देखील करण्यात आला. रायगडच्या कार्यक्रमात देखील पुन्हा एकदा राज ठाकरेंनी हिंदीच्या मुद्द्यावरनं फडणवीसांना घेरलं. आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. आता देवेंद्र फडणवीसांनी मराठीच्या नावावर हिंसाचार खपवून घेणार नाही असं म्हटलंय. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखडायचं आहे ते उखडा, असं संजय राऊत म्हणाले. काय म्हणाले? मराठी भाषेचा जो हिंसाचार करणार मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, का उखडायचं आहे ते उखडा. हा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे. तुम्ही नाही दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार, हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार. तुमचा कायदा, तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहे का? आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून? हो, धरतोय आम्ही, धरणार आम्ही. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही आहे. तुमच्या गुजरातमध्ये आधी, तुमच्या म्हणतोय मी, तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा. काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं. त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा, अमित शहा काय करतात ते बघा. अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. काय करायचं ते करा. त्यामुळे पुन्हा हिंदी मराठीचा वाद वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.